हाय गाईज, गुड मॉर्निंग. जय आगरी, जय एकविराई. तर आज मी व्लॉग स्टार्ट करणार आहे. आज आहे माझ्या बेबीचा 1 मंथ कंप्लीट होणार आहे. बघू शकतो माझी बेबी, तिला आज 1 मंथ कंप्लीट होईल. तर आम्ही आज मस्तपैकी तिची थीम बनवू, म्हणजे 1 मंथची. आणि तिचा आज प्लस कान पण टोचायचे, म्हणजे कर्णवेध संस्कार बोलतात आपल्या हिंदू धर्मात. कानात वाले, सोन्याची वाली घालतात. सो ते पण आज करायचे सोनाराच्या दुकानात जाऊन. तर कितीक महिने मी प्रेग्नन्सी मुले माझं म्हणजे चॅनल चालू होता यूट्यूबचा, बट मी व्लॉग नव्हती बनवत आणि त्याच्यावर ॲक्टिव्ह नव्हती यूट्यूबला. तर आत्तापासून मी यूट्यूबला ॲक्टिव्ह राहणार आहे. आता माझा आय थिंक वन इयरमधला हा फर्स्ट व्लॉग आहे. आणि तो पण माझ्या बेबीचं मी विचार केलेला की मी माझ्या बेबीच्या 1 मंथपासूनच मी व्लॉग बनवायला स्टार्ट करेल. सो तुम्ही माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा. मी आत्ताच म्हणजे मॉर्निंग झाली माझी, वाजल्यात किती, आय थिंक 9 वाजून गेलं. सो मी मस्तपैकी रेडी होते. तर तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा. ही बघा माझी बेबी 1 मंथची. कार्टून इकडं बघ बेबी, पिल्लू इकडं, पिल्लू माझा पिल्लू बघू शकता तुम्ही, गोलू मोलू टाईपवाला आहे. हाय गाईज, सो मी आता फायनली रेडी झालेले आहे. तर आता थोड्याच वेळात आपण मस्तपैकी 1 मंथचं सेलिब्रेशन करणार आहे. आणि मग त्यानंतर बेबीचे जे कानातले आहेत ते टोचायला जायचे. सो तुम्ही कंटिन्यू राहा. मिस टुडेज लुक सो सिम्पलवाला. गाईज, थोड्या वेळात ते जे काही सेलिब्रेशन आहे ते करायचे. सध्या आता मी मस्तपैकी जेवण बनवून घेतले आणि जेवणाचा मेनू आहे रस्सा चिकन अँड सुका चिकन. सो मी दोन्ही बनवायला घेतले. एके साईडला सुका चिकन अँड दुसऱ्या साईडला रस्सा, म्हणजे चिकनचा रस्सा मला तोवाला चिकन बनवून घेतले. तर तुम्हाला मस्तपैकी माझी रेसिपी दाखवेल, ती रेसिपी पण बघा या व्लॉगमध्ये. तो गाईज यामध्ये टाकले कांदा अँड लसूण, तो तेलावर म्हणजे मारत घेतले. परत इथे शिजत लावले आणि दुसरीकडे पण तेच आहे, कांदा मारत घेतले. तो ब्राउनिश होईपर्यंत त्याला शिजवू आपण. नेक्स्ट आपण टाकूया तेजपत्ता. मला कारण का ना वाटण टाकलेलं आवडत नाही, ते जे असते ना अख्खं वाटण ते नाही टाकलेलं आवडत. सो मी फक्त तेजपत्ताच यूज करते, मला त्याची स्मेल अजिबात आवडत नाही. प्लस गाईज मी आता माझे घरगुती मसाले टाकलेत. हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, प्लस आगरी मसाला, गरम मसाला, हे सगळे मी मसाले याच्यात ॲड केलेले आहेत. तर काही जण गाईज चिकनमध्ये टॉमॅटो नाही यूज करत आमच्याकडे, पण मी तर माझ्या रेसिपीमध्ये टॉमॅटो यूज करते चिकनमध्ये. मला आवडतेच, मी करते यूज हे चिकन. सो आता मी मस्त चिकन ॲड करते. सो ह्यो थोडासा म्हणजे 2-3 मिनटे जरा ह्याच्यावर स्टीममध्ये ठेवू आपण. स्टीम देऊ, जरा पाणी नाही लगेच टाकायचं, फक्त स्टीम द्यायची मला. त्यानंतर मी पाणी ॲड करेल यामध्ये. सुक्का चिकन आहे ना, त्यामध्ये पण तसंच आहे, मी मसाले म्हणजे टाकलेले आहे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता मस्त कांदा पण परतून झालेला आहे, मसाले पण मस्त त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. सो मी त्यामध्ये आता भाजलेलं खोबरं, मी ॲड केले त्यामध्ये, कारण चिकन सुक्का बनवायचं आहे. सो त्यामध्ये भाजलेलं खोबरं ॲड केलं. मीठ मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे चवीनुसार. तुम्हाला माझी दोन्ही पण रेसिपी झाले ना तेव्हा मी आता ते दाखवेल. मस्त चिकन ॲड केलेलं आहे त्यामध्ये, त्या मसाल्यामध्ये. सो आता वरती आपण आहे रस्सा चिकन. सो फायनल झालेलं आहे, आमच्या मम्मीने घेतलेलं आहे जेवण वाढून. यो आहे सुक्का चिकन. सो फायनली झालेलं आहे माझा चिकन आणि रस्सा चिकन आणि सुक्का चिकन. बेबीची आताच आंघोळ केलेली आहे मम्मीनी आणि तिची मस्तपैकी टिकली पावडर करत घेतली आणि औषधं पण घ्यायचे. बघा किती नाटकं करते, टिकली पण लावून देत नाही, खूप मस्ती करते माझं कार्टून. मम्मीनी सगळीकडे टिकल्या लावी घेतल्या तिचे. पिऊ इकडे बघ, इकडे पिऊ.
ऐकतच नाही अजिबात, लाता बिता मारते डायरेक्टली. कोण बघा कसं गेले माझ्या पिलूने. काय झाली पिलू? मी आता फायनली आलेलो आहो तो गोल्ड, कृष्णा गोल्ड या सोनाराच्या दुकानात बेबीचा कान टचायला. मम्मीने तिला घेतले. मध्ये जाऊया आपण, आतमध्ये जातो दुकानात. सोनाराने आता ते कानातले आहेत ते कट करत घेतले आहेत व्यवस्थित. तिच्या कानामध्ये बसतील असे फिट करत घेतल्यात. कान टोचणे म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला कर्णवेद संस्कार असे म्हटले जाते. तिच्या कानात घेतली ग माझी बेबी. अजिबात रडलेली नाहीये, झोपेत आहे. सो त्याबद्दल ती काही रिॲक्शन देत नाही. आता याच्या नंतर काय रिॲक्ट करेल काही माहित नाही. च्या दुसऱ्या इयरमध्ये पण तेच करत घेतले. माझी बेबी तशी स्ट्रॉंग आहे माझ्यासारखीच, काहीच रिॲक्ट करत नाही. झोप महत्वाची आहे आम्हाला, बाकी गेलं उडत. सोनाराच्या दुकानात आता दीदीचं ते इयरचं पण ते कानात पोचून झालेले आहेत. आणि आता आम्ही जातो घरी, कारण घरी जेवण बनवले अजून जेवण. तिथे गेलं की जेवणाला रास भूक लागली, म्हणजे भरपूर भूक लागली आहे मला. सो आता आम्ही जातो. कंटिन्यू राहा. तिचा 1 मंथचा थीम बनवत घेतले हे बघा. थीम क्रिएटर बनवत घेतले. आणि हिचं बघा झोप पाहिजे अजून खपत नाही. अजून जुलमश उठवले तरी उठत नाही अजिबात. आम्ही आता मस्तपैकी बीबीचं सेलिब्रेशन करू. मस्तपैकी 1 मंथचा. बघा हिची झोप बघा, अजून झोप बघा. आज मस्त बेबीचे कानातले पण आम्ही टोचून आणल्यात. आणि तिचं ते बनवायचं आहे ना, तर वाजले आम्ही संध्याकाळचं म्हणजे दुपारीच बनवणार होतो. बट तिचे ते कानातले होते ना, ते टोचायचं टायमिंग ना 12:30 होता. ते 1 वाजता दुकान बंद होणार होता. सो आम्ही त्यासाठी पहिले ते काम केलं. मग आता आम्ही हा काम करत घेतले. नाही मस्तपैकी थीम तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी माझ्या बेबीला त्याच्यात टाकणार आहे, म्हणजे ठेवणार आहे त्याच्यात. तर तुम्ही माझ्या चॅनेलवर कंटिन्यू राहा. प्लस जर कोणी नवीन असतील त्याने आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची पिऊ रेडी झालेली आहे. झोपू नको माझी आहे, उठ. तिला आले झोप, परत झोपली. ती झोपाचीच कामं करते. पिऊ काही उठायचं नाव घेतच नाही, उठली. फ्रेंड्स आमची थीम बनवून झालेली, व्हिडिओ पण बनवून झालेली. आता तुम्ही बघू शकता आमची ग्रीशिका अँड म्हणजे आमची पिहू. ही बघा एवढी बिस्किटा घेऊन बसले बघा. बिस्किटा, कॅडबरी किती घेऊन बसले, चॉकलेट्स वगैरे कुठले घेऊन बसले. पप्पाच गर्ल, मम्मीच ती गर्ल. पप्पाची पण मम्मीची पण. बघ कशी खेळत बसली बघा. ती चॉकलेट कशी दिसते माझी ग्रीशू, कमेंट मध्ये नक्की सांगा. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियां. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कंघी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गा. गाईज मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर बाय.